निघालेलं असतं. आईनं त्या पोराकडे पाहावं, हे पोरा तिकडे जाऊ नकोस, तिकडे बव असतो अंधारामध्ये. पोरग जाग्यावरती थांबतं मित्रांनो, पण त्याच्या आतलं धाडस त्याला थांबवू देत नाही. परत तेच पोरग त्या अंधाऱ्या खोलीकडे निघतं. जाता जाता आई परत म्हणते, लेकरा तुला किती वेळा सांगितलं जाऊ नको, तिकडे बव असतो ना रे. पोरग जाग्यावरती थांबतं, पण परत एकदा त्याचं धाडस त्याला थांबवू देत नाही. आई हातातल्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकते आणि त्या लहान लेकराला उचलून कडेवरती घेते आणि प्रश्न करते, पोरा अरे तुला किती वेळा सांगितलं तिकडे जायचं नसतं, अंधाऱ्यामध्ये बव असतो. एक आई आपल्याच लेकराला इतकं बिंबवते, ते पोरग लहानाचं मोठं होतं, त्याचं लग्न होतं, त्याला 2 मुलं होतात, तरी सुद्धा ते भविष्यात अंधाऱ्याला घाबरतं. याचं कारण एक आहे की आपण आपल्या लेकराच्या अंतकरणामध्ये भय आणि भीती नावाची त्या गोष्टी निर्माण करतो. अहिल्यादेवी लहानाच्या मोठ्या होत होत्या. मल्हारराव होळकरांचे संस्कार, गौतमीबाई नावाची सासू त्यांच्या जीवनात आलेले, खंडोजीराव ज्यांच्याकडे वडिलांसारखं नेतृत्व त्यांच्या रक्तामध्ये, आणि मग लढण्यासाठी सज्ज झाले खंडेराव. एक दिवशी राघोजी पंतांबरोबर, पेशव्यांबरोबर कुंभेरी नावाच्या किल्ल्याला वेढा मारला. त्याच कुंभेरी नावाच्या किल्ल्यामध्ये सूरजमल जट नावाचा एक जाट साम्राज्य त्या कुंभेरी किल्ल्यामध्ये होतं. त्या कुंभेरीला वेढा मारण्याचं काम मल्हारराव आणि पेशव्यांनी केलं. त्यांच्या बरोबर खंडोजीराव सुद्धा त्या ठिकाणी गेले. आणि मग जर खऱ्या अर्थानं आपल्याला या वेड्यातून सुटायचं असेल तर त्या सूरजमाल जाट नावाच्या साम्राज्याच्या एका शिलेदारांनी पत्र व्यवहार केला, आम्हाला याच्यातून सोडण्यासाठी तुम्हाला किती रुपयाची खंडणी द्यावी लागेल. पेशव्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, 1 कोटी रुपये तुम्हाला द्यावे लागतील. पण जाट साम्राज्याकडे तेवढे पैसे नव्हते. 40 लाखापर्यंत सौदा गेलेला आहे. आता मात्र कुंभेरची लढाई निश्चित होणार आहे हे मल्हाररावांना चांगलं माहित होतं. कुंभेरची लढाई होणार हे मल्हाररावांना चांगलं माहित होतं. एक दिवस असा उजडला, सकाळची वेळ आहे, खंडेराव त्याच कुंभेरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे होते आणि तोफांचा गडगडाट चालू झाला. त्यातली एक तोफ निघाली आणि खंडेरावांच्या मानेवरती बसली. जशी तोफ खंडेरावांच्या मानेवरती बसली तसे खंडेरावांना वीर मरण आलं, गतप्राण झाले. आणि तीच वाक्य ज्यावेळेस मल्हारराव होळकरांना कळाले त्यावेळेस आपलं पोरग, एकुलते एक पोरग कुंभेरच्या लढाईमध्ये गतप्राण झालेलीची बातमी ज्यावेळेस मल्हारराव होळकरांना कळाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांचा अश्रू अनावर झालं. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका बापासाठी सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट कुठली असेल तर आपल्याच लेकाची अंत्ययात्रा आपल्या डोळ्याच्या समोरून उचलली जाते. याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट तरी कुठली. खंडेराव धारातीर्थी पडल्यावरती मल्हारराव होळकर थोडे खचले होते आणि खचले असताना डोळ्यातनं अश्रू वाहत होते. एकुलते एक पोरग, आता त्याला वीर मरण आलेलं आहे, करायचं तरी काय. हे पेशव्यांनी दिलेलं फार मोठं साम्राज्य आहे, ही मोठी जहागिरी आहे. या जहागिरीवरती कुणी त्याचा सांभाळ करायचा, ह्या साम्राज्याला कुणी वाढवायचं. शब्द अंतकरणाला टोचत होते मल्हाररावांच्या. पण खरं सांगू, कष्टातून, शौर्यातून, पराक्रमातून माणसं घडत असतात. माणसं जिद्दीतून, चिकाटीतून माणसं घडत असतात. लोकहिताचं, लोक कल्याणाचं काम ज्यावेळेस लोक अंतकरणाला भिडवत असतात त्यावेळेस अनेक रस्ते त्यांना समोर दिसत असतात. मल्हाररावांना रस्ते दिसत होते. विचार करतात मल्हारराव, आज आपला पोरगा आपल्याला सोडून निघून गेला, त्याला वीर मरण आलं, पण आपल्या पोरानंतर हे आपलं साम्राज्य कोणी सांभाळायचं. या गोष्टीचा विचार करता करता मल्हाररावांना बातमी मिळाली, मल्हारराव तुमचा पोरगा धारातीर्थी पडला, वीर मरण आलं पोराला, पण तुमची सून अहिल्या सती जायला निघाली आहे. शब्द ऐकला, डोळ्यातलं पाणी पुसलं मल्हारराव होळकरांनी. धावत धावत गेले. वाड्याकडे गेल्यावरती पाहिलं, अंगावरती हिरवी साडी परिधान केलेली आहे, हातामध्ये हिरवा चुडा घातलेला आहे, कपाळावरती मळवट लावलेला आहे आमच्या अहिल्याने. आणि अहिल्या निघाल्या सती जायला. डोळ्यातनं पाणी वाहत. नवरा गेल्यावरती सती जाण्याची प्रथा त्या 17व्या काळामध्ये होतीच.
मल्हाररावांनी समोर पाहिलं, सुनेला प्रश्न केला, लग्न झाल्यापासून आजपर्यंत खंडेरावांना जे दिलं ते आम्ही तुम्हाला दिलं, खंडेरावांच्या हातात तलवार दिली, आम्ही तुमच्या हातात तलवार दिली, खंडेरावांना घोडेस्वारी शिकवली, आम्ही तुम्हाला शिकवलं, खंडेरावाला लढण्याची जिद्द आम्ही दिली, आम्ही तुम्हाला ती जिद्द दिली, आम्ही फक्त खंडेरावांना आमचा पोरगा मानत नव्हतो तर तुम्हाला सुद्धा आमची मुलगीच मानतो, एवढं लक्षात ठेवा. शब्द ऐकला, काय करावं बाबा, आज नवरा धारातीर्थी पडलाय, सगळं संपून गेलंय, करावं तरी काय करावं. त्यावेळेस मल्हारराव अहिल्या देवींचा हात पकडला, सुनबाई, आजपर्यंत तुम्हाला सून कधी मांडलं नाही, आजपर्यंत मुलीसारखं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आजपर्यंत मुलीसारखं तुम्हाला संस्कार आणि संस्कृती दिली, आजपर्यंत लढण्याची जिद्द, लढण्याची चिकाटी मुलीसारखं आम्ही तुम्हाला पाहिलं. इथून पुढं या माहेश्वरीचं रक्षण जर करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आम्ही तुमच्या खांद्यावरती देतोय. शब्द ऐकला. आणि मित्रांनो, सती जाण्याची प्रथा अहिल्या देवीने त्या ठिकाणी थांबवली आणि मग अहिल्या देवींनी पदर खवला आणि त्या माहेश्वरीचं सर्वस्व आपल्या खांद्यावरती घेतलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी राजे झाले आणि स्त्रियांमध्ये राज्यकर्ता काय असतो हे जर पाहायचं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर या भारत देशातलं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं असेल तर ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे, हे विसरता कामा नये. पुरुषांमध्ये राजे झाले अनेक, परंतु स्त्रियांमध्ये राज्यकर्ता काय असावं हे अहिल्या देवीने तुम्हाला सांगितलं. त्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहावं, मूल पाहावं, पण त्याच काळामध्ये एका स्त्रीनं एका हातामध्ये शस्त्र घ्यावं आणि एका हातामध्ये शस्त्र घ्यावं, ही भूमिका जर कोणी खऱ्या अर्थाने निभावली असेल तर ती अहिल्या देवींनी निभावली. मित्रांनो, जीवनात संकट येत राहतात, पण त्या संकटावरती मात करता आली पाहिजे. स्वतःचा पती गेला हे पहिलं संकट आहे अहिल्या देवींच्या जीवनात. पण पतीचं दुःख अंतःकरणाला टोचत होतं, पण डोळ्यासमोर सासऱ्याचे शब्द सुद्धा आठवत होते. खंडेराव गेल्यावरती 12 वर्ष त्या ठिकाणी मायबाप साम्राज्य चालवण्याचं काम मल्हारराव आणि अहिल्या देवीच्या हातात होतं. पण 12 वर्षानं अमलापूर नावाचं गाव आहे, जाशीकडे जात असताना मल्हारराव आजारी पडले. अहिल्या देवींचा छोटा मुलगा मालेराव त्याचं नाव, आणि तुकोजी होळकर म्हणून एक त्या ठिकाणी जातीवंत असणारा तो सेवक मल्हारराव होळकरांबरोबर होता. मल्हारराव होळकर खऱ्या अर्थानं आजारी पडल्यावरती बिछाण्यावरती झोपून होते. नाकात कानाचं दुखणं वाढत होतं. त्याच काळामध्ये मल्हाररावांनी तुकोजी होळकरांना प्रश्न केला, तुकोजी, माझा पोरगा गेला, त्याचं दुःख मला नाही, पण इथून पुढचं साम्राज्य मी माझ्या सुनेच्या खांद्यावरती टाकलंय. सुनेच्या मला विश्वास आहे की माझी सून खऱ्या अर्थानं ते साम्राज्य मोठं केल्याशिवाय राहणार नाही. तुकोजी होळकर आणि मालेराव यांच्या मांडीवरती मल्हाररावांनी आपली शेवटची घटका मोजली. पती गेल्यावरती 12 वर्षानंतर स्वतःचा सासरा गेला. ज्या पद्धतीनं बापानं एखाद्या लेकीवरती प्रेम करावं तेवढंच प्रेम मल्हारराव होळकर अहिल्या देवींवरती करत होते. पती गेल्यानंतर 12 वर्षानं परत एकदा डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहू लागल्या अहिल्या देवींच्या. रडायला लागले. रडता रडता काही दिवस निघून गेले आणि तिसरं दुःख अहिल्या देवींच्या जीवनात कोसळलं, ते म्हणजे पोटचा गोळा मालेराव सुद्धा गतप्राण झाले. निस्ते मालेराव गेले नाहीत तर स्वतःचा जावई असणारा यशवंतराव फणसे गेले. जावई मेल्यावरती स्वतःची मुलगी सती गेली, स्वतःची सासू गौतमी बाई सुद्धा मेल्या. एका पाठोमाग एक संकट जीवनात येत होती, दुःखाचे झरे वाहत होते आणि त्याच दुःखाचे झरे पचवता पचवता साम्राज्याची नाळ हातात असणाऱ्या अहिल्या देवी कधी खचून गेल्या नाहीत. नाही खचता आलं पाहिजे माणसाला, कारण सिंह ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी सिंहासन तयार करता आलं पाहिजे. सिंहासनाच्या पाठीमागे लागणारी माणसं फक्त आणि फक्त झगडतात, ती मोठी कधी होत नाहीत. जी माणसं सिंह बनतात तीच माणसं सिंहासनाची खरी मानकरी असतात.
अहिल्या देवी खऱ्या अर्थानं झगडत होत्या, कधी संकटाला घाबरल्या नाहीत. विचार करा मित्रांनो, ज्या बाईचा नवरा वारला, ज्या बाईचा आधार असणारा तो सासरा गेला, ज्या बाईची सासू वारली, ज्या बाईचा मुलगा वारला, ज्या बाईचा जावाई गेला, ज्या बाईची मुलगी सुद्धा गेली, ज्या बाईवरती एवढं मोठं संकट आलं तरी सुद्धा ती प्रयत्नाची पराकाष्ठा करते, दीन दुबळ्यांसाठी, गरिबासाठी, समाजासाठी, साम्राज्यासाठी. ही प्रेरणा कुठून आली असेल? अहिल्या देवींच्या अंतःकरणामध्ये. ज्या दिवशी अहिल्या देवी गेल्या त्या दिवशी आजूबाजूचे शत्रू, ज्या दिवशी अहिल्या देवींचे पती गेले, सासरे गेले, मुलगा गेला, सून मुलगा गेला, आई मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला, त्यावेळेस आजूबाजूचे अनेक डोकी वरती काढू लागले. 70 लाखाची ती प्रॉपर्टी, 15 लाख रुपये रोख, एवढं मोठं साम्राज्य होतं त्या माहेश्वरीची त्या काळामध्ये. पण माहेश्वरीला एवढं मोठं काम करण्याचं, ज्या मल्हारराव होळकरांनी ती माहेश्वरी मोठी केली, सुनेच्या हातात तो कारभार दिला, आता मात्र घरात एकही पुरुष उरला नव्हता. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं एखादी बाई एवढं मोठं साम्राज्य नाही पाहू शकत, पण संस्कार आणि संस्कृती होती मल्हारराव होळकरांच्या, अहिल्या देवींच्या पाठीशी. आणि मग त्यांच्याच सरकाराचं, त्यांच्याच साम्राज्याचं काम बघणारा एक जुना दिवाण होता. आणि त्या जुन्या दिवाणानं काय केलं, त्या ठिकाणी पेशव्यांना पत्र लिहिलं, राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं. आणि तो दिवाण त्या पत्रात लिहितो, ज्या बाईचा सासरा गेला, ज्या बाईचा नवरा गेला, ज्या बाईचा जावाई सुद्धा गेला, आज त्या बाईकडे ते साम्राज्य येता कामा नये. तुम्हाला जर हे साम्राज्य निस्तानाभूत करायचं असेल तर या साम्राज्यावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल. मित्रांनो, राघोबा पेशव्यांच्या हातात ते पत्र पडलं, गंगोजी तात्याचं पत्र पडल्यावरती पत्र वाचलं राघोबा पेशव्याने. एक बाई काय कारभार करू शकते? मल्हारराव होळकरांचा कारभार त्याच्या डोळ्याच्या समोर उभा राहत होता, परंतु अहिल्या देवींच्या हातात त्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या पडल्या होत्या. राघोबा पेशव्याला थांबवत नव्हतं, पण खरं सांगू का, अहिल्या देवींनी ते चरित्र वाचलं होतं की ज्या चरित्रामध्ये लढायचं कसं, मरायचं कसं आणि जगायचं कसं त्यांना त्यातून प्रेरणा मिळत होती. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये बहिर्जी नायक नावाचे गुप्त वार्ता फार मोठी संघटना होती, त्याच गोष्टीचा वसा अहिल्या देवींनी घेतला होता. आणि अहिल्या देवींचे सुद्धा एक गुप्त हेर खातं त्या ठिकाणी काम करत होतं. राघोजी पेशवे आपल्यावरती 50,000चं सैन्य घेऊन कूच करणार हे माहित होतं अहिल्या देवींना. आणि मग अहिल्या देवींनी आपल्याच त्याच माहेश्वरीच्या 5,000 स्त्रियांच्या हातामध्ये तलवारी देण्याचं काम केलं. मित्रांनो, एकच काळ असा आहे की ज्या काळामध्ये 5,000 स्त्रियांच्या हातामध्ये चूल आणि मूल नाही, तर 5,000 स्त्रियांच्या हातामध्ये शस्त्र देण्याचं काम केलं. त्या मातेला अहिल्या देवी म्हणतात.